नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजची रेसिपी आहे ढाबा स्टाईल सोयाबीन मटार पनीर। ही भाजी जितकी चविष्ट तितकीच पौष्टिक देखील आहे। ज्यांना दुधाचे पनीर चालत नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। येथे मी सोयाबीनच्या दुधापासून सोया पनीर बनवून घेणार आहे। सोयाबीन पासून सोया पनीर कसे बनवायचे याच्या फुल व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की बघा। चवीला अगदी दुधाच्या पनीर सारखे मऊसूत बनवून तयार होते। काही महत्त्वाच्या टिप्ससह या सोयाबीन पनीर पासून सोयाबीन मटार पनीरची भाजी कशी बनवायची ते आपण बघू। ग्रेव्ही तयार करण्यासाठी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर हे सर्व पदार्थ मी तव्यावर तेल घालून छान भाजून घेणार आहे। सर्व पदार्थ थंड झाल्यानंतर मिक्सरला छान पेस्ट करून घ्यायचे आहे। कढईमध्ये बटर टाकून सोनेरी रंगावर आपल्याला पनीर तळून घ्यायचे आहे। त्याच कढईमध्ये बटर टाकून मी काही खडे मसाले व कांदा, टोमॅटो यांची पेस्ट टाकली आहे। मसाल्यांमध्ये लाल तिखट, पनीर मसाला, घरगुती काळा मसाला, हळद, धना पावडर टाकून 2 मिनिटांसाठी छान परतवून घ्यायचे आहे। यातच चवीपुरते मीठ व थोडी कसुरी मेथी घालायची आहे। मसाल्यांच्या चवीचा छान बॅलन्स होण्यासाठी येथे मी 4 चमचा दह्याचा वापर केलेला आहे। फ्रेश मटार घालून मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचे आहे। यात आता गरम पाणी घालून ग्रेव्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवू शकता। भाजीला छान उकळी आल्यानंतर तळलेले पनीर यात घालू। 10 मिनिटांसाठी भाजी छान शिजवून घेऊ। तयार झाली आहे आपली चविष्ट व पौष्टिक सोयाबीन मटार पनीरची भाजी। रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय बाय।